मायानंदा, आपण आता इथून प्रस्थान करायला हवं. हो, माझी तयारी झालीच आहे. यावेळी आपण बराच काय गडावर राहिलो. हो, म्हाळसा नेवास्याहून जेव्हा जेजुरीला इथं आली तेव्हा तिच्या सोबत आपण इथे आलो आहोत. ते एका अर्थी बरेच झाले म्हणा. हो, अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. त्या निमित्ताने म्हाळसाच्या साक्षात्काराच्या क्षणी आपण इथे असण्याचं भाग्य आपल्या पदरी पडलं. हो, पण आता इथून प्रस्थान करूया आणि जाण्याआधी म्हाळसेची भेट घेऊया. माझ्या मनात बानूलाही भेटावं असं आहे. केवळ म्हाळसाच्या प्रेमापोटी तिच्याशी खूप वाईट वागली. आता हे सारं कळाल्यावर मनातलं सारं काही तिच्याशी बोलण्याची इच्छा आहे माझी. अहो, मग जाण्याआधी बानूची देखील भेट घेऊयात आपण. म्हाळसाने देखील नेवासेला यावं असं मनात आहे माझ्या. ज्या वाड्यात ज्या गावात ती लहानाची मोठी झाली तिथे तिने यावं असं राहून राहून मला वाटतंय. अहो, तिला देखील तसेच वाटत असेल, परंतु त्यावेळेच्या नेवासाच्या गोष्टी वेगळ्या होत्या मायानंदा. आता ती कोण आहे हे सत्य तिला कळले आहे. तुम्ही म्हाळसेला नेवासेला यायचं निमंत्रण द्यायला विसरू नका. हो, आता म्हाळसाची भेट घेऊया आणि मग इथून प्रस्थान करूया. राघोबा, आज गडावर समजासनी किती बरं वाटत होतं नाही? होय र, अरे लय दिवसांनी असं बघायला मिळालं बघ. समजा असं जेवत होते. होय, आणि त्यातनं म्हाळसा देवीने बी बानाईसने अवतान धाडलं होतं जेवाया. ते लय चांगलं झालं बघ. आता बघ, समजा चांगलं होणार. बानाई बी गडावर आली आहे ती, आणि म्हाळसा देवीने त्यासने अवतान धाडलं होतं म्हणजे आता त्यांच्यात काही तंटा व्हायचं नाही. अरे मला काय येड लागलंय होय? मी मागा धरणं नुसता एकलाच बोलतोय. अरे तुला काय बोलायचं आहे का नाही? हे बघ गणोबा, अरे खरं सांगायचं ना तर मला काय बी कळना झालंय बघ काय बोलावं ते. अरे म्हाळसा देवी जेवण वाढताना बानाईसने काय म्हणल्या होत्या ठाव नाही होय? काय? अरे असं काय करतोयस तू? हा, अरे त्या म्हणल्या होत्या का जे जे झालंय ते समजा मी इसरलच असं नाही. अरे म्हणून त्यांनी बानाईसनी भेटाया एकटीला बोलावलं होतं. अरे असेल की, म्हणून त्यासनी बानाईंचा रागराग असेल असं कुठं आहे? अरे असं असतं तर अवतारच दिलं नसतं त्यांनी. अरे आता त्यांचं काय बोलणं झालं काय सांगावं? पण किती देवी त्यांच्या संकट बोलत होत्या. पण मला नाही वाटत त्यासनी बानाईचा राग आला असेल म्हणून. अरे पण ह्या कुठं म्हणलं का त्यासनी बानाईचा राग आलाय म्हणून? पण मी असं म्हणतोय का बानाईच गडावर आल्या होत्या ते देव गडावर आलं म्हणून. पण त्याचं असं नाही का त्या रोजच गडावर येत्याल. तुझ्या डोसक्यात ना वेगळंच असते की चांगलं आहे ना त्याचा विचार नाही करत, गपरा निसता. आता हाय का मी कुठं म्हणलं तसं असल? आता तसं नसल बी, पण मला असं म्हणायचं होतं का. राहू दे, तुझं डोसकं तुझ्यापाशी ठेव, काय बी बोलू नकस. समजत चांगलं होणार आहे. चल, माफ कामं पडलीत बिगी बिगी, चल. मला शिकवतोय आला मोठा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.